जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजेच की सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास यामध्ये आपल्याला टी म्हणजेच आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा या संदर्भात जे काही प्रश्न विचारले जातील असे अतिसंभाव्य प्रश्न आपण पर्यायसहित पाहणार आहोत. त्याचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर पर्याय अ सुभाषचंद्र बोस, ब पंडित मोतीलाल नेहरू, क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ड विरा शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे. तर लक्षात घ्या, स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केलेला होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. लक्षात घ्या, साधारणतः या ठिकाणी आपल्याला जर विचारलं तर 1936मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना झालेली पाहायला मिळते आपल्याला. मग सुभाषचंद्र बोस यांनी लक्षात घ्या एक पक्ष स्थापन केला होता ज्याला फॉरवर्ड ब्लॉक या नावानं सुद्धा ओळखलं जातं. कोणता? फॉरवर्ड ब्लॉक पक्ष. कोणाचा? सुभाषचंद्र बोस यांचा. महत्त्वाचं म्हणजेच की फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना होती ती 1939ची स्थापना होती. पंडित मोतीलाल नेहरू यांच्या माध्यमातून. महत्त्वाचं म्हणजेच की सी आर दास आणि पंडित मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केलेला होता 1923मध्ये. स्वराज्य पक्ष 1923. आणि मित्रांनो, या ठिकाणी महर्षी विरा शिंदे म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची एक संघटना होती 1906मध्ये स्थापन झालेली. त्या संघटनेचं नाव काय? तर डिप्रेस्ड क्लासेस मिशन. लक्षात असू द्या, डिप्रेस्ड क्लासेस मिशनवरती सुद्धा प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला बघा पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. इंडिया हाऊस या संघटनेची स्थापना कोणी केली? तर महत्त्वाची म्हणजेच की इंडिया हाऊस ही संघटना 1905मध्ये स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर लंडन या ठिकाणी ही संघटना कोणी स्थापन केली होती? तर पर्याय आपण बघूया. अ सुभाषचंद्र बोस, ब पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, क रासबिहारी बोस आणि ड स्वातंत्र्यवीर सावरकर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905मध्ये लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली. तर लक्षात घ्या, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्वसुद्धा केलेलं होतं. त्याच्यानंतर क पर्याय आहे रासबिहारी बोस. तर रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी लक्षात घ्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1900मध्ये महत्त्वाची एक संघटना स्थापन केली, मित्रमेळा. तर मित्रमेळा ही नाशिकमधील भगूर या ठिकाणी ही संघटना स्थापन केलेली होती, मित्रमेळा. आणि मित्रमेळाचं 1904मध्ये जे की नामकरण झालं ते म्हणजेच की अभिनव भारत. अभिनव भारत. लक्षात घ्या, अभिनव भारत ही जी काही संघटना होती ते कोणत्या संघटनेच्या धर्तीवर? तर यंग इटली या संघटनेच्या धर्तीवर स्थापन झालेली होती. यंग इटली ही जी काही संघटना होती ती कोणाची होती? तर जोसेफ मॅजिनीची. जोसेफ मॅजिनी कोण? तर इटलीचा देशभक्त जोसेफ मॅजिनीची संघटना होती. पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत. पुढचा प्रश्न बघूया आपण. मित्रांनो, या ठिकाणी लोकहितवादी हे टोपण नाव कोणाचे होते? अ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, ब महर्षी धोंडो केशव कर्वे, क स्वातंत्र्यवीर सावरकर, ड गोपाळहरी देशमुख. तर योग्य उत्तर काय असणार आहे? गोपाळहरी देशमुख. लोकहितवादी या टोपण नावानं ओळखलं जायचं. आणि गोपाळहरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिली होती. हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्या. मग महत्त्वाचा दुसरा प्रश्न बनतो, शतपत्रे कशामध्ये लिहिलेली होती? तर प्रभाकर नावाचं जे काय बघा एक महत्त्वाचं वृत्तपत्र होतं, प्रभाकर भाऊ महाजन यांचं. तर यामधून शतपत्रे लिहिण्याचं काम कोणी केलं? तर महत्त्वाचं काम ते कोणी बजावलेलं होतं? तर या ठिकाणी लक्षात घ्या, प्रभाकर वृत्तपत्रामध्ये शतपत्रे लिहिणारे कोण? गोपाळहरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी. तर भाऊ महाजन यांचं हे वृत्तपत्र प्रभाकर. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, जे की महर्षी धोंडो केशव कर्वे होते त्यांना कोणत्या टोपण नावानं ओळखलं जायचं? तर अण्णा. हे सुद्धा इथं लक्षात घ्या, अण्णा म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे. तर मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर लक्षात घ्या, अ पर्याय आहे स्वामी विवेकानंद, ब पर्याय आहे महात्मा ज्योतिबा फुले, क पर्याय स्वामी दयानंद सरस्वती आणि ड पर्याय राजा राममोहन रॉय. तर लक्षात घ्या, स्वामी विवेकानंद यांचा जर आपण विचार केला तर स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली संघटना होती कोणती? तर रामकृष्ण मिशन. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी केली होती, रामकृष्ण मिशन. तर ही लक्षात घ्या संघटना कधीची होती? तर 1897ची संघटना होती मित्रांनो ही. 18
97मध्ये स्थापन झालेली. कोणती? तर रामकृष्ण मिशन. मग महात्मा ज्योतिबा फुले आहेत, यांनी काही तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सर्वांना सत्यशोधक समाज स्थापन केलेला होता. मित्रांनो, प्रश्न IMP आहेत, सर्व जे काही स्पष्टीकरण आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. सत्यशोधक समाज आणि जो की 1873मध्ये स्थापन झाला होता सत्यशोधक समाज. नंतर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? तर स्वामी दयानंद सरस्वती असणार आहे. तर एक लक्षात घ्या या ठिकाणी, म्हणजेच की 1875मध्ये आपल्याला आर्य समाज मुंबई या ठिकाणी स्थापन झालेला पाहायला मिळतो. हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेलं आहे यापूर्वी, मुंबई. तर शिक्षक भरतीचं जे काही सामाजिक शास्त्र असेल किंवा परिसर अभ्यास असेल, यामध्ये आपल्याला हे प्रश्न हमखास येतात बघा. तर यातले काही प्रश्न रिपीटसुद्धा म्हणजे होतात आणि विचारलेले आहेत काही प्रश्न. राजाराम मोहन रॉय यांनी मात्र आपल्याला सर्वांना परिचयाचा असणारा एक महत्त्वाचं म्हणजे की ब्राह्मो समाज स्थापन केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ब्राह्मो समाजाची स्थापना तर लक्षात घ्या 1828मध्ये ही स्थापना ब्राह्मो समाजाची राजाराम मोहन रॉय यांनी केलेली होती, महत्त्वाची. चला, तर आधुनिक भारताचे निर्मातेसुद्धा आपण त्यांना म्हणतो, राजाराम मोहन रॉय. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो. डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संघटना कोणी स्थापन केली? तर लक्षात घ्या या ठिकाणी महर्षी कर्वे, ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क महर्षी विरा शिंदे, ड पंडिता रामाबाई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर क महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. मित्रांनो, या ठिकाणी निष्काम कर्म मठाची स्थापना किंवा SNDT महिला विद्यापीठाची स्थापना अण्णांनी केली होती, म्हणजे महर्षी कर्वे यांनी केलेली होती. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा ही एक संघटना स्थापन केलेली होती, बहिष्कृत हितकारिणी सभा. पंडिता रामाबाई किंवा स्वतंत्र मजूर पक्षसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा सुद्धा एक पक्ष, 1942 नागपूर या ठिकाणची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि पंडिता रामाबाई यांच्या बाबतीत जर बघितलं तर शारदा सदन. लक्षात घ्या यावरती प्रश्न आपल्याला आहे, शारदा सदन. मग सेवा सदन कोणाचं? तर लक्षात घ्या त्या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजेच की बघा, तर मित्रांनो आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर लक्षात घ्या जी काय असणारा नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा या ठिकाणी जे काय वध झाला, लक्षात घ्या आधुनिक भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. तर नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध करणारे क्रांतिकारक कोण होते? अ पर्याय मदनलाल धिंगरा, ब पर्याय अनंत कान्हेरे, क पर्याय आहे विदास सावरकर आणि ड पर्याय आहे भगतसिंग. तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? तर अनंत लक्ष्मण कान्हेरे हे असणार आहेत महत्त्वाचे. तर नाशिक येथील जे काय बघा असणारं एक महत्त्वाचं म्हणजेच की विजयानंद थिएटर या ठिकाणी एक शारदा संगीत नावाचं एक नाटक सुरू होतं, शारदा संगीत नावाचं नाटक. आणि या नाटकाचा प्रयोग सुरू असताना महत्त्वाचं म्हणजेच की या जॅक्सनचा वध केलेला होता. कोणी? तर अनंत कान्हेरे यांनी. आता हे नाटक कोणी लिहिलं होतं? तर गोविंद बल्लाळ देवल यांनी नाटक लिहिलं होतं. यामध्ये शारदेची भूमिका कोणी केली होती? तर बालगंधर्व. हा सुद्धा प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो, बालगंधर्व यांनी शारदेची भूमिका केलेली पाहायला मिळते आपल्याला. तर महत्त्वाचा पॉईंट आपल्याला विचारलेला आहे परीक्षेमध्ये बघा. आता या ठिकाणी मदनलाल धिंगरा यांनी जर बघितलं तर कर्जन वायलीची हत्या केलेली होती, कर्जन वायली. लक्षात घ्या हा एक ब्रिटिश अधिकारी, कर्जन वायलीची हत्या. त्याच्यानंतर आपल्याला भगतसिंग यांच्या बाबतीत जर बघितलं तर सॉन्डर्सची हत्या आपल्याला पाहायला मिळते भगतसिंग यांच्या माध्यमातून. आणि विदा सावरकर यांचा जर आपण विचार केला तर मित्रमेळा आणि त्याच्यानंतर 1904मध्ये अभिनव भारत असं नामकरण आपल्याला या क्रांतिकारी संघटनेचं पाहायला मिळतं. एक महत्त्वाचं बघा, शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून विदा सावरकर हे लंडनला गेलेले होते आपल्याला माहिती आहे. आणि नंतर मग त्यांचं जे काय असणारं क्रांतिकारी कार्य. तर चला लक्षात घ्या पॉईंट IMP आहे. पुढे जाऊन आपण बघणार आहोत की बाबा प्रश्न आहे एकता विश्वास बलिदान हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे ब्रीदवाक्य होते? तर महत्त्वाचं आहे की बघा अपर्याय सत्यशोधक समाज, ब आझाद हिंद सेना, क ब्राह्मो समाज, ड यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर आझाद हिंद सेना हे उत्तर असणार आहे. एकता विश्वास बलिदान यांचं हे ब्रीदवाक्य आहे. तर लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजेच की जी की असणारी आझाद हिंद सेना आहे, या आझाद हिंद सेनेची स्थापना कुठे? तर टोकियो, जपानमधील टोकियो या ठिकाणी रासबिहारी बोस यांनी केलेली होती. मित्रांनो रासबिहारी बोस यांच्यावरती प्रश्न आहे परीक्षेमध्ये. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही जी काय असणारी आझाद हिंद सेना आहे रासबिहारी बोस 1942मधील स्थापना.
तर या आझाद हिंद सेनेचे पहिले सेनानी कोण होते? कॅप्टन मोहन सिंग होते. मित्रांनो, आझाद हिंद सेनेची मूळ संकल्पना कोणाची होती? तर कॅप्टन मोहन सिंग यांची होती. आझाद हिंद सेनेची जी काय बघा एक महिलांची तुकडी होती, तर राणी रे महिलांच्या तुकडीचं जे काय नेतृत्व होतं, लक्ष्मीबाई स्वामीनाथन सहगल यांच्याकडे महिलांच्या तुकडीचं नेतृत्व होतं. तर लक्षात घ्या, ब्राह्मो समाज आहे. तर एक लक्षात घ्या, सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य काय होतं? सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. आणि ब्राह्मो समाजाचं ब्रीदवाक्य काय होतं? तर ज्ञान प्रगती, महत्त्वाचं म्हणजेच की हे एक ब्रीदवाक्य होतं. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे की भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात? तर लक्षात घ्या, पर्याय अ आहे लॉर्ड वेलस्ली, या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच्यानंतर ब आहे लॉर्ड विल्यम बेटिंग, क आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि ड आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर योग्य उत्तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज. हा प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो. तर लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड वेलस्लीला आपण काय म्हणतो? तर तैनाती फौजेचा जनक म्हणतो. तैनाती फौज, लक्षात घ्या या ठिकाणी तैनाती फौजेचा जनक कोण? तर लॉर्ड वेलस्ली. तैनाती, लक्षात घ्या. लॉर्ड विल्यम बेटिंग, सामाजिक सुधारणेचा जनक आहे हा. सामाजिक सुधारणेचा जनक कोण? लॉर्ड विल्यम बेटिंग. आता हे सगळे ब्रिटिश असणार आहेत, लक्षात घ्या या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत जर बघितलं आपण तर भारतीय आरमाराचे जनक आहेत छत्रपती शिवाजी महाराज. नंतर बघा हे तीन मात्र या ठिकाणी नावं, अ पर्याय, ब पर्याय, ड पर्याय, मात्र हे तिघंही या ठिकाणी ब्रिटिश आहेत. या ठिकाणी लॉर्ड कॉर्नवॉलिसचा जर आपण विचार केला तर प्रशासकीय सेवेचा जनक म्हणतो आपण याला, किंवा नोकरशाहीचा जनक म्हणतो लॉर्ड कॉर्नवॉलिसला. तर हे ब्रिटिश अधिकारी बघा कशाचे कोण जनक आहेत हे बी लक्षात घ्या. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक एक मित्रांनो लक्षात ठेवा कोण? तर लॉर्ड रिपन. पुढचा प्रश्न आपण पाहूया या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा प्रश्न असणार आहे. तर बघा भारत सेवक समाजाचे संस्थापक कोण होते? 1905 मध्ये बघा भारत सेवक समाज स्थापन झालेला होता 1905. आता महत्त्वाचं म्हणजेच की या प्रश्नाचं उत्तर काय ते बघूया आपण. अ पर्याय न्यायमूर्ती रानडे, ब पर्याय लोकमान्य टिळक, क पर्याय गोपाळकृष्ण गोखले, ड पर्याय डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर गोपाळकृष्ण गोखले. त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की न्यायमूर्ती रानडे यांच्या बाबतीत जर 1865 मध्ये लक्षात घ्या विधवा विवाह उत्तेजक मंडळ, त्याचबरोबर ग्रंथोत्तेजक मंडळ, तसेच महत्त्वाचं म्हणजेच की एक वक्तृत्वोत्तेजक मंडळ, वक्तृत्व कलेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी स्थापन केलं होतं न्यायमूर्ती रानडे यांनी. आणि सामाजिक परिषदेची स्थापना सुद्धा बघा न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली होती. औद्योगिक परिषद सुद्धा कोणी स्थापन केली? तर न्यायमूर्ती रानडे. लक्षात असू द्या 1878 मध्ये पुणे येथे पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं. त्याचे अध्यक्ष सुद्धा न्यायमूर्ती रानडे होते. पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे 1878, अध्यक्ष न्यायमूर्ती रानडे. नंतर न्यायमूर्ती रानडे यांचे ग्रंथ बरेच आपल्याला परीक्षेत विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचा ग्रंथ एकेश्वर निष्ठांची कैफियत आहे. त्याच्यानंतर एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ग्रंथ आहे. त्याच्यानंतर मराठी सत्तेचा तर या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं पॉईंट म्हणजेच की लोकमान्य टिळक यांचा जर आपण विचार केला तर काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी नावाचा एक पक्षसुद्धा लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेला होता. त्याच्यानंतर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर हा एक पर्याय आहे मित्रांनो. तर प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक म्हणूया 1867चा प्रार्थना समाज. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आपण बघितलं तर गोपाळकृष्ण गोखले. लक्षात घ्या 1905 मधला हा म्हणजेच की भारत सेवक समाज महत्त्वाचं संघटना. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. तर शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथामध्ये कोणत्या संतांची पदे होती किंवा आहेत असा प्रश्न लक्षात घ्या. अ संत ज्ञानेश्वर महाराज, ब संत एकनाथ महाराज, क संत नामदेव महाराज, ड समर्थ रामदास स्वामी. तर योग्य उत्तर काय आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. पर्याय क संत नामदेव महाराज. तर संत नामदेव महाराज यांनी हिंदीतून पदे लिहिलेली पाहायला मिळतात आपल्याला. त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या संत ज्ञानेश्वर महाराज यांचं अमृतानुभव हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. चांगदेव 65 हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. भावार्थ दीपिका. त्याच्यानंतर संत एकनाथ महाराजांच्या बाबतीत जर बघितलं तर गवळण, भारूड रचना किंवा भावार्थ रामायण असे ग्रंथ प्रसिद्ध आहेत संत एकनाथ महाराज यांचे. समर्थ रामदास स्वामी यांचा जर विचार केला तर दासबोध मनाचे श्लोक म्हणूया आपण या ठिकाणी लक्षात घ्या हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. किंवा गणपतीची आरती लिहिणारे सुद्धा समर्थ रामदास स्वामीच आहेत. तर मित्रांनो हे विश्लेषण एकदम व्यवस्थितपणे आपण जर लक्षात घेतलं तर यातून नक्कीच आपल्याला
आगामी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा इतर सर्व सेवेमध्ये सुद्धा प्रश्न विचारतात. तर हा पॉईंट आपल्याला आगामी परीक्षेसाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा